ओम श्री सद्गुरुवे नमः. जीवनदर्शन व्यासपीठाच्या आजच्या या नवरात्र स्त्री जागर या विषयाच्या चिंतनामध्ये तुम्हा सर्व ज्ञानी साधकांचं मी या ठिकाणी डॉक्टर विकास बाहेकर मनपूर्वक स्वागत करतो. पूर्वार्धामध्ये आपण नवरात्राचा जो संकल्पाचा जो विषय आहे त्यावर चिंतन केलं आणि नवरात्र आपल्या भारतभर आपल्या संस्कृतीमध्ये ज्या स्त्री शक्तीचा जागर किंवा ज्या देवी शक्तीचा जागर म्हणून आपण उत्सव मनवतो किंवा साजरा करतो, तर त्याचं चिंतन आपल्याला आज या ठिकाणी पाहायचं. भारतीय संस्कृती जगाला वेगवेगळ्या अंगानं ज्ञान देणारी, मार्गदर्शन करणारी अशी संस्कृती आहे. त्यामुळे पाश्चात्यांमध्ये तुमच्या माझ्या या संस्कृतीचा फार गौरवानं किंवा आदरानं नाव घेतलं जातं आणि त्याचं कारण जे आहे, या इथल्या कुटुंब व्यवस्थेला आणि त्या कुटुंब व्यवस्थेला धारण करून किंवा धरून ठेवणाऱ्या स्त्री या मुख्य पात्राविषयी आपण चिंतन करणार आहोत. स्त्री हा विषय ज्यावेळेस आपण चिंतनात घेतो त्यावेळेस प्रत्येक पुरुषानं एक गोष्ट अशी पाहिली पाहिजे की त्याचं परीघ जो आहे तो पूर्णपणे या स्त्रीनं व्यापलेला आहे. त्या स्त्रीचं मातृत्वापासून म्हणजे जन्म देण्यापासून तुम्हाला मला जीवनामध्ये साथ देणारी पत्नी, तुम्हाला मला प्रेमानं ओथंबवून टाकणारी तुमची माझी बहीण आणि जिच्या प्रेमासाठी आपण स्वतःला म्हणजे नौछार करावं किंवा कुर्बान करावं अशी मुलगी, असं तुमचं माझं परीघ जो आहे हा स्त्रीत्वानं किंवा मातृशक्तीनं किंवा वात्सल्यानं किंवा त्या देवीच्या शक्तीनं असा परिपूर्ण झालेला आहे. आणि म्हणून कदाचित भारतीय उपखंडामध्ये सर्व प्रकारचे आक्रमणं, सर्व प्रकारची ज्याला आपण म्हणतो विपरीत परिस्थिती अशी काही जरी आली तरी इथली माणुसकी, माणूसपण, समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था ही वेळोवेळी तुटून परत तशीची तशी उभी राहिली आणि या संस्कृतीला ललामभूत राहील अशा प्रकारची एक फ्रेम ज्याला म्हणतो आपण, ती या मातृशक्तीपासून आपल्याला प्राप्त होत गेली. परंतु आज आपण गेल्या या 8-10 वर्षामध्ये जो प्रकार पाहतो, विशेषतः निर्भया कांड दिल्लीमध्ये झालं तिथपासून, मध्यंतरी कोपर्डीचा कांड झाला आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आता आपण हाथरसचं प्रकरण पाहिलं. हे असे जे प्रकार होतात, हे प्रकार होण्याच्या मागची भूमिका नेमकी काय असावी आणि तिथे आपल्या पुरुषत्वानं किंवा आपल्यातील पुरुषत्वानं आपल्या स्वतःचा जो अहंकार आहे त्यातून स्वतःला व्यक्त करत असताना कसं विघातक किंवा ज्याला आपण म्हणू शकतो विकृत अशा पद्धतीनं स्वतःला प्रेझेंट केलं आणि त्यामुळे ही तुमची माझी संस्कृती कशी डागळली जाते याच्यावर आपल्या ठिकाणी चिंतन करायचं आहे. पण त्याकरता मूलतः आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये या स्त्रीचं किंवा या संस्कृतीच्या उभारणीमध्ये या स्त्रीचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते पाहिलं पाहिजे. मुळात आपली संस्कृती आपण पुरुष प्रधान म्हणतो, त्याला पॅट्रियार्की असं म्हणतात या संस्कृतीला. पण तरी भारतामध्ये खासी, गारो आणि केरळमधली एक नायर म्हणून जी जमात आहे, या जमाती 3 ज्या आहेत ह्या मातृसत्ताक अजूनही आहेत. मातृसत्ताक याच्यामध्ये ती स्त्री जी आहे ती मुख्यतः घराची करती असते. आपण पुराण काळापासून याचा जर प्रकार पाहिला तर तुम्हाला काही ठिकाणी स्त्रीचं वर्चस्व दिसेल. आणि मातृसत्ताक पद्धतीमध्ये 2 उदाहरणं फक्त मी सुरुवातीला तुमच्यासमोर देतो. म्हणजे समाजामध्ये मातृसत्ताक पद्धती नसेल पण मातृसत्ताक पद्धतीनं 2 कशा प्रकारचे चमत्कार होऊ शकतात किंवा कशा प्रकारचे ज्याला आपण म्हणू शकतो की जगाच्या इतिहासामध्ये ज्याचं सुवर्णाक्षरानं नाव कोरलं जाईल अशा प्रकारचे शिल्प निर्माण होऊ शकतात. असे 2 फक्त चमत्कार मला सांगायचे. महाभारतामध्ये कुंतीनं तिचे 5 पुत्र असे घडवले की ते पांडव जे त्यांनी असत्यावर विजय मिळवला आणि नंतरच्या काळामध्ये राजमाता जिजाऊनं असा एकच शिवबा घडवला की जिनं तुम्हाला मला नुसतं नाव घेतल्यानंतर अंगावर रोमांच उभं राहील अशा प्रकारचं कर्तृत्व त्या छत्रपती शिवरायाने करून दाखवलं. हे 2 जे आहेत समाजामध्ये त्यावेळेस कदाचित मातृसत्ताक पद्धती नसेल परंतु तरी मातृसत्ताक पद्धती कशा प्रकारचा चमत्कार करू शकते अशा प्रकारचे 2 हे मी तुम्हाला महत्त्वाचे शिल्प सांगितले. असो, या देशामध्ये आपण पूर्वीपासून म्हणजे प्राचीन काळापासून आपला इतिहास जर पाहत गेलो त्यामध्ये आपल्याला स्त्रियांचं एक वेगळ्या प्रकारचं आणि ज्याला म्हणते भरीव अशा प्रकारचे कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळू शकतो. वैदिक काळ जो आहे तो इसवी सन पूर्व 800 पर्यंतचा वैदिक काळ म्हणतात. त्या काळामध्ये स्त्रियांना समाजामध्ये त्यांची स्थिती कशी होती प्रत्येक काळामध्ये ते आपल्याला पाहायचं आहे. त्या काळामध्ये आणि मग तिथून आपल्याला ही अशी स्थिती पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या या आजच्या स्थितीमध्ये आपण का आलो याचं अवलोकन किंवा अचानक आपल्याला यातून आपलं एक्स्ट्रॅक्ट जो तो मिळू शकतो. तर इसवी सन पूर्व 800 पर्यंतचा काळ जो होता तो वैदिक काळ म्हणतात. त्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षण, धर्म, दर्शनशास्त्र
वैयक्तिक उन्नती आणि समाज जागृती या सर्व अंगामध्ये पूर्णपणे गौरवशाली कार्य करून भाग घेता येत होता आणि गौरव प्राप्त करून घेता होता. अशा प्रकारचा इतिहास आपल्या देशाचा आहे. त्या काळामध्ये मंदिरं किंवा पूजा किंवा वेगळ्या प्रकारचा भक्तिमार्ग नव्हता आणि भक्तिमार्ग नसल्यामुळे त्या काळामध्ये ईश्वरा सान्निध्य जाण्यापेक्षा या वेगवेगळ्या शक्ती ज्या आहेत त्याची कृपा प्राप्त करण्याकरता यज्ञयाग हा एक महत्त्वाचा भाग होता आणि हा एकच फक्त त्या काळामध्ये देवत्व प्राप्त करण्याचा मार्ग होता. आणि त्यामुळे त्या काळामध्ये स्त्रीच्या उपस्थितीशिवाय म्हणजे पत्नीच्या उपस्थितीशिवाय तुम्हाला ते पूर्ण करता येत नव्हतं. त्यामुळे स्त्री ही त्याचा महत्त्वाचा घटक होती आणि उपनयन झालेली स्त्री ही यज्ञसंस्कार सुद्धा करू शकत होती. वैदिक काळामध्ये विवाह संस्काराला फार जोर दिला जायचा. विवाह संस्कार हा तेव्हापासून वैदिक काळापासून स्त्रीशिवाय पुरुष हा पूर्णत्वास जात नाही अशा प्रकारची त्या काळामध्ये एक आध्यात्मिक आवश्यकता त्या स्त्रीची होती. कारण आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून स्त्री ही आवश्यक होती. कारण जीवनातील कुशलक्षेमासाठी तुम्हाला पुत्राची आवश्यकता असायची आणि तो पुत्र तुम्हाला तुमच्या पत्नीपासून प्राप्त व्हायचा. त्यामुळे पत्नीला म्हणजे स्त्रीला त्या घरामध्ये पूर्णपणे अधिकार असायचा किंवा उच्च धार्मिक दर्जा असायचा वैदिक काळामध्ये. नंतरचा जो काळ येतो त्याला आपण स्मृती किंवा सूत्र ग्रंथाचा काळ जो तो म्हणतो. तो इसवी सन पूर्व 800 पासून तर इसवी सन पूर्व 300 पर्यंतचा काळ आहे. याच काळामध्ये जो मोस्ट कॉन्ट्रावर्शियल ग्रंथ आहे आपला ज्याच्याबद्दल बऱ्याच ठिकाणी टीका होते तो मनुस्मृती लिहिला गेलेला आहे. परंतु इसवी सन 300च्या काळामध्ये एक महत्त्वाची घटना अशी झालेली की भारतीय उपखंडावरच्या काळामध्ये शक, कुशाण, हून ह्या वेगवेगळ्या रानटी जमाती जे आहेत ना त्या सातत्यानं आक्रमण करायच्या. त्या काळामध्ये जे म्हणजे ज्याला आपण आज नोमॅडिक म्हणतो किंवा भिरणारे म्हणतो, फिरणारे जिप्सी अशा प्रकारची संस्कृती होती. आणि ते लोक फिरत असताना त्यांच्याजवळ असलेले गायी म्हणजे गोधन आणि स्त्रीधन याचं हरण करून त्याची विटंबना केल्या जायची आणि ती विटंबना केल्या जायची म्हणून त्या काळामध्ये मनुस्मृतीमध्ये काही अशा प्रकारचे इंटरप्रिटेशन आलेले आहेत. मनुस्मृतीतले सर्व इंटरप्रिटेशन जे येतं ते ऑब्जेक्शनेबल नाहीत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बराचसा त्यातला स्त्रीमुक्तीच्या दृष्टिकोनातूनचा जो भाग जो आहे तो त्या भारतीय राज्यघटनेमध्ये घेतलेला आहे हे आपण पाहिलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये त्या काळामधली एक फार महत्त्वाची घटना अशी होती. त्या याच्यामध्ये एक तो श्लोक तसा होता त्या श्लोकाच्या नुसार की स्त्री ही असुरक्षित असल्यामुळे या बाहेरच्या आक्रमणातून तिनं बालपणी पित्याच्या, तरुणपणी पतीच्या आणि वृद्ध काळामध्ये पुत्राच्या आधारानं असावं. याचं इंटरप्रिटेशन आजच्या काळामध्ये असं झालं की त्यांना कोणत्याही प्रकारची मान्यता नव्हती किंवा त्यांना कुठल्या प्रकारची स्वातंत्र्य नव्हतं असं झालेलं ते. मग ते स्वातंत्र्य नंतरच्या काळामध्ये कमी झालं. तो आपण काळ पाहणार आहे. परंतु या मनुस्मृतीतला एक महत्त्वाचा श्लोक आपल्याला या ठिकाणी पाहायचा तिथून आपल्या चिंतनाला सुरुवात करायची. मनुस्मृतीच्या 3ऱ्या त्या स्कंदामध्ये 56 नंबरचा श्लोक जो आहे तो असं सांगतो, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः तैत्रेयस्तु न पूजन्ते सर्वास्त स्फला अक्रिया. म्हणजे ज्या ठिकाणी नारीचं पूजन होतं त्या ठिकाणी देवता वास करतात आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारचं त्यांचं पूजन होत नाही तिथल्या सर्व क्रिया निष्फल होतात. आपण उत्तरार्धाचा भाग सोडून देऊ पण ज्या मनुस्मृतीवर सातत्याने टीका होते त्याच मनुस्मृतीमधला हा श्लोक हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. यत्र नार्यस्तु पूजन्ते तत्र रमन्ते तत्र देवताः. आता देवता म्हणजे त्या ठिकाणी देवता कशाला वागली पण त्या ठिकाणी दिव्यत्व वास करते हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे ज्या ठिकाणी नारी शक्तीचा किंवा तिच्या व्यक्तिमत्वाचा आदर होतो त्या ठिकाणी दिव्यत्वाचा वास संचार करतो किंवा दिव्यत्व त्या ठिकाणी राहते. मग असं जर असेल तर ही आज किंवा आपल्या या घटनेमध्ये हळूहळू म्हणजे या भारतीय उपखंडामध्ये हळूहळू स्त्रीची जी विटंबना किंवा कुचंबना सुरू झाली त्याचा काळ कसा सुरू झाला हे आपण पाहिलं पाहिजे. तर पुढे इसवी सनाच्या 300 नंतरच्या काळामध्ये हळूहळू प्रकार असा होत गेला की आपल्या देशामध्ये नंतर बुद्ध काळाचं शासन सुरू झालं जे आपल्या देशामधलं अतिशय शांततेचा काळ आहे. आणि नंतर ज्याला आपण मध्ययुगीन भारत म्हणतो त्या मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आपल्या देशामध्ये सगळ्या प्रकारचे बदल झाले. ते बदल असे झाले की बाहेरून येणारे आक्रमक जे होते ते लोक जे येतात तुमच्या देशामध्ये येऊन सर्व प्रकारची लूटपाट करायचे. सर्व स्त्रियांचं जे आहे ते सर्व प्रकारचं हरण करायचे
त्या घरामधली त्या मंदिरामधली सर्व प्रकारची जे काही ऐवज असेल ते घेऊन जायचं आणि स्त्रीधन लुटायचं आणि त्याची विटंबना करायची, हा प्रकार सुरू झाला. म्हणून त्या काळातली एक अशी महत्त्वाची उपलब्धी आपल्यासमोर एक अशी आहे की परकीय आक्रमणामध्ये बाटवलेल्या स्त्रियांना 8व्या शतकापर्यंत त्यांच्या धर्मात घेता येऊ शकत होतं. 8व्या शतकापर्यंत. कारण आपल्याकडे मोहम्मद बिन कासिम हा 712 मध्ये आपल्या देशामध्ये आला होता. 812 मध्ये आपल्या देशामध्ये आला होता. म्हणजे 8व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत किंवा 8व्या शतकापर्यंत अशा प्रकारच्या स्त्रिया ज्या परधर्मामध्ये गेल्या असतील, बाटवलेल्या असतील, त्यांना स्वधर्मामध्ये घेता येऊ शकत होतं. शिवाजी महाराजांच्या काळामधला आपण जो नेताजी पालकरांचा प्रकार पाहिलेला आहे तो प्रकार 17व्या शतकातला, परंतु 8व्या शतकापर्यंत स्त्रियांना सुद्धा असं घेता येऊ शकत होतं. 8व्या शतकाच्या उत्तरार्धापासून 12व्या शतकापर्यंत त्यांना काही कंडिशनवर आपल्या धर्मामध्ये घेता येत होतं परत. आणि 13व्या शतकापासून ह्या गोष्टीचे दरवाजे पूर्णपणे बंद झाले. म्हणजे आपल्या देशामध्ये 13व्या शतकापासून या स्त्री या घटकाचा जो काही स्वायत्ततेचा भाग असेल तो पूर्णपणे दाबला गेला. त्याची कुचंबना तिथून सुरुवात झाली. आणि मग त्याचा जर आपण याचा काळ जर पाहाल म्हणजे राजकीय काळ, कारण समाजामध्ये राजकीय गोष्टीचं रिफ्लेक्शन जास्त उमटत असतं. आजही आपण जर पाहिलं तर तुम्हाला न्यूजपेपरवर कुठेही पाहिले किंवा न्यूज जर पाहिले टी व्हीवर तर तुम्हाला तिथे सामाजिक कामाचं कोणत्या म्हणजे उदो दिसणार नाही, तर राजकीय गोष्टीचं उदो दिसेल. म्हणजे राजकीय गोष्टीचं रिफ्लेक्शन हे समाजामध्ये सर्व ठिकाणी दिसत असतं. मग आता हा काळ आपल्याला पाहायचा आहे. तर मोहम्मद गजनवीचं आक्रमण इसवी सन 1000 मध्ये आणि त्यानंतरच्या काळामध्ये मोहम्मद घुरी आपल्याकडे आले आणि ते लूटपाट करून सातत्याने निघून गेले. आणि तो तिकडे गेल्यानंतर मृत पावल्यानंतर किंवा त्याचा खून झाल्यानंतर त्याचे जे सरदार या ठिकाणी होते, बख्तियार खिलजी हा तिकडे बंगालकडे होता आणि कुतुबुद्दीन ऐबक हा दिल्लीमध्ये होता. तो तिकडे गेल्यानंतर कुतुबुद्दीन ऐबकने स्वतःला सुलतान घोषित केलं आणि तिथून गुलाम वंशाची स्थापना झाली. तो जो काळ आहे तो इसवी सन 1206चा. म्हणजे तुमच्या लक्षात आहे की 13व्या शतकात काय सुरू झालं. आणि तो चालला गुलाम वंश हा 1206 पासून तर 1290 पर्यंतचा काळ चालला. आणि त्या काळामध्ये अल्तमश, बलबन, रजिया सुलतान अशा प्रकारचे वेगवेगळे सुलतान त्या काळामध्ये झाले. आणि तिथून पुढे खिलजी वंश सुरू झाला, त्यानंतर तुघलक वंश सुरू झाला. आणि नंतर आपल्याकडे मुघल आले बाबरांचं निमित्त 1525ला. आणि तिथून मुघलांचं आपल्याकडे कारभार सुरू झाला. त्यानंतर 1818ला युनियन जॅक खाली गेल्यानंतर आपल्याकडे इंग्रजांची सत्ता पूर्ण सुरू झाली आणि ती 1947 पर्यंत. हा कालखंड आपल्याला जगात सांगणं आवश्यक आहे. इथून आपल्या देशामध्ये स्त्रियांच्या बद्दलची जी भूमिका आहे ती बदलत गेली. मूलतः सुलतानशाहीमधले सर्व जे अरब होते, इस्लाम धर्मी होते, ते आक्रमक होते. त्यांना इथून धनदौलत न्यायची तर होतीच, परंतु इस्लामचा प्रचार प्रसार सुद्धा करायचा होता. त्यामुळे इथे त्यांनी इथल्या लोकांची कुठल्याही प्रकारचा मुलायजा ठेवायचा नाही, अशा प्रकारे त्यांचं धोरण होतं. मग सामान्य माणसाचा जीवच जर वाचवला जात नाही तर तिथे घरातल्या स्त्रीकडे लक्ष देणं त्या काळात कठीण होत गेलं. आणि म्हणून समाजामध्ये जीव वाचवणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे कोणत्याही चालीरीती ज्या आहेत त्याच्या काही लक्ष दिलं जाऊ शकत नाही. म्हणून 13व्या शतकापासून ह्या अशा प्रकारच्या ज्या सामाजिक गोष्टी होत्या त्या बंद होत गेल्या. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर आल्यानंतर स्वातंत्र्याचा त्यांनी जो सूर्योदय केला त्या घटनेला फार महत्त्व आहे. आणि ही म्हणजे फार 500-600 वर्षापूर्वी चाललेली परंपरा जी होती तिला कुठं रांझ्याच्या पाटलाच्या निमित्तानं वेगळ्या प्रकारची दिशा मिळाली. अशा प्रकारची ती एक ज्याला आपण माइलस्टोन म्हणतो अशा प्रकारची घटना आहे. आणि मग ती कल्याणच्या सुभेदाराची सून असो किंवा कुठलाही प्रकार असो, हा जो प्रकार आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांना केलेल्या अतिशय युगप्रवर्तक अशा घटनेचं त्या ठिकाणी मोल आहे. आणि मग तिथून आपल्या इकडे एक वेगळा काळ सुरू होतो. त्याचबरोबर आपण धार्मिकदृष्ट्या जर पाहिलं तर 2 धर्माचा या टोकावर आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. इसवी सन पूर्व आपल्या देशामध्ये 2 महत्त्वाचे धर्म जे आहेत ते स्थापन झाले होते वैचारिकदृष्ट्या. इसवी सन पूर्व 600च्या दरम्यान 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जैन धर्म जो आहे तो अतिशय उत्थान अवस्थेमध्ये होता किंवा अतिशय ज्याला आपण म्हणतो उंच अवस्थेमध्ये होता. आणि त्यानंतर महात्मा गौतम बुद्धांचा जो बौद्ध धर्म आहे तो सुद्धा उच्च अवस्थेमध्ये गेला होता. तर एक 2 धर्म आपल्याला महत्त्वाचे पाहण्यात म्हणजे तिकडचा जैन धर्म आणि नंतरचा इकडे पुढे 14व्या शतकामधला 15व्या शतकामधला शीख धर्म. हे 2 धर्म मी याच्याकरता मूलतः तुम्हाला सांगतो की जैन धर्मामध्ये आणि जैन धर्माच्या साहित्यामध्ये इतर कुठल्याही धर्मापेक्षा जैन धर्माच्या साहित्यामध्ये स्त्रियांचं श्रेष्ठत्व सातत्यानं सांगण्यात आलेलं आहे.
जैन धर्मामध्ये. जैन धर्माचे जे आद्य होते ऋषभनाथ, त्यांच्या आई ज्या होत्या मरुदेवी, ह्या ते म्हणतात त्या शास्त्रानुसार की त्या मोक्षास प्राप्त झाल्या होत्या. 1900 तीर्थंकर जे आहेत त्या 24 पैकी त्यातली ती 1900 तीर्थंकर मल्ली जी होती ती स्त्री होती असं श्वेतांबरपंथी म्हणतात शास्त्रानुसार. एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी असू शकते, पण स्त्रियांना अधिकार होता. बालविवाह हा तुम्हाला जैन धर्मामध्ये कुठे सापडणार नाही. विधवांचा अतिशय सन्मान त्या धर्मामध्ये होतो. पुनर्विवाहाचं सुद्धा स्वातंत्र्य त्या धर्मामध्ये आहे. आणि जैन धर्मामध्ये आजपर्यंत एकही सती गेलेली नाही. अशा प्रकारची त्या जैन धर्माची स्त्रियांबद्दलची अतिशय उदार भूमिका पहिल्यापासून आहे, इसवी सन पूर्व 600. म्हणजे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि दुसऱ्या टप्प्यावर 15व्या शतकामध्ये जो स्थापन झालेला शीख धर्म आहे, गुरु नानकांनी स्थापन केलेला, तो धर्म असा आहे की तो खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या कुटुंब व्यवस्थेला बळकट करणारा धर्म आहे. आणि त्याच्यामध्ये स्त्रियांना तर सर्व प्रकारचे अधिकार होते. पूजा, शिक्षण, व्यवहार, सर्व प्रकारचं स्वातंत्र्य त्यांना होतं. त्याचबरोबर लढाईमध्ये सुद्धा स्त्रियांना जाण्याचा अधिकार शीख धर्मामध्ये होता. शीख धर्म हा कौटुंबिक धर्म आहे आणि शीख धर्मामध्ये वैराग्याला कुठेही स्थान नाही किंवा वैराग्याचा अतिशय तिटकारा त्या धर्माला आहे, कारण हा कुटुंबाचा धर्म आहे आणि तुम्ही कुटुंबात राहूनच सर्व प्रकारची मुक्ती प्राप्त करू शकता असं गुरु ग्रंथ साहिबमध्ये नमूद केलेलं आहे. तुम्ही आजही पहा, कुठलंही शीख कुटुंब तुम्ही घेऊन पहा, तिथे अतिशय आनंदाचं आणि स्त्रियांप्रती अतिशय आदराचं वातावरण तुम्हाला दिसेल. मी 2 टप्प्यावरचे धर्म तुम्हाला याच्याकरता सांगितले. गुरु नानकांचे जे धर्मप्रसारकर्ता 146 त्यांनी असे धर्मगुरू निर्माण केले होते. त्यामध्ये 52 स्त्रिया त्या काळामध्ये होत्या. 52 स्त्रिया. तत्वज्ञानाचं प्रचार प्रसार करण्याकरता त्यांच्या 22 वेगवेगळ्या प्रकारचे विभाग होते. त्याला मंजिस म्हणायचे, मंजिस. या 22 मंजिसपैकी 4 स्त्रिया, 22 मंजिसपैकी 4 मंजिसमध्ये प्रमुख स्त्रिया होत्या. म्हणजे यावरून तुमच्या लक्षात येईल की शीख धर्म आणि पूर्वीचा जैन धर्म या 2 धर्मामध्ये स्त्रियांच्याबद्दलचं अतिशय उदार अशा प्रकारचं वातावरण तुम्हाला दिसेल. इतर धर्मांमध्ये बऱ्याचशा कॉन्ट्रोवर्सी होत्या, पण त्या काळामध्ये त्या काळाच्या बदलानुसार तुम्हाला त्याच्यामध्ये तसे बदल दिसतात. कारण जैन धर्म आणि शीख धर्म याचं उदाहरण मी याच्याकरता सांगितलं की त्यांचं एक्सपोजर त्या मानाने जास्त नसावं, त्यामुळे त्यांना तशा प्रकारचं आदराचं स्थान कदाचित ते स्त्रियांना देत असावे. परंतु इस्लाम आणि हिंदू धर्म याचं एक्सपोजर फार वाईड अँगलमध्ये किंवा फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांनी त्यावेळी त्याच्यामध्ये बरेचसे बदल केलेले होते. असो, वैदिक काळामध्ये स्त्रियांचे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही म्हणजे वैधानिक अधिकार असतात किंवा दर्जा असेल ते समजावून सांगण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्याचा ज्याला आपण म्हणतो की आधार देण्याच्या दृष्टिकोनातून 2 ग्रंथ मूळ होते. त्याचं नाव मिताक्षरा आणि दायभाग. हे 2 ग्रंथ जे आहेत हे वैदिक काळामध्ये स्त्रियांचा वैधानिक दर्जा ते ठरवत असतात आणि त्यातून त्यांचं समाजातलं स्थान असं ठरलेलं असायचं. आता आपण ह्या इथपर्यंतच्या काळापर्यंत जेव्हा पोहोचतो त्यावेळी आपल्याला एक गोष्ट आता इथून पाहायला पाहिजे की मग आपल्या इकडे नेमकी अशी कोणती अडचण झाली की मग स्त्रियांच्या एकदम आपण ज्याला म्हणतो की अस्पृश्यता असो किंवा स्त्रियांना एकदम कुठले अधिकार नाही हे अशा प्रकारचे सुरू झालं. मग त्याची सुरुवात जी आहे ती समाजामध्ये ज्यावेळेस आपण पाहिलं की ही सुलतानशाही सुरू झाली आणि त्याचबरोबर आपल्या इकडे जे राज्यकर्ते होते त्या राज्यकर्त्यामध्ये विशेषतः हेमांद्री पंडित जे होते देवगिरीचे, तिथपासून एक गोष्ट सुरुवात झाली. कारण तेव्हा आपल्या धर्मग्रंथामध्ये शूद्र आणि स्त्री यांना शिक्षणाचा पूर्ण अधिकार, त्यांचा अधिकार पूर्णपणे काढून घेण्यात आला. आपण ज्ञानेश्वराच्या काळामधला जर विचार केला तर म्हणजे तिथून एक गोष्ट सुरू झाली की शिक्षणाचा आणि कुठल्या प्रकारच्या म्हणजे ज्याला म्हणतो सामाजिक कार्याचा असा अधिकार स्त्रियांना राहिला नाही. म्हणजे एकीकडे शासक बाह्यातकारी आलेले, त्यांना तर त्यांचा तर नाईलाज होता समजा, पण आपल्या इथं असलेले जे काही त्या काळातले लोक असतील किंवा जे जबाबदार लोक म्हणतो आपण ज्यांना अभिजन लोक म्हणतो, त्या अभिजनाने सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीनं यांचं पूर्णपणे दमन केलं. आणि म्हणून 13व्या शतकापासून तुमच्या माझ्या देशामध्ये स्त्रियांच्या बाबतीत आणि शूद्राच्या बाबतीत सर्व प्रकारचा अंधकार, अन्याय हा सुरू झाला. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानंतर आणि नंतर ज्याला आपण महात्मा ज्योतिबा फुल्यांचा काळ, ज्याला प्रबोधनाचा काळ म्हणतो, तिथून ती सुरुवात झाली. ही आपल्या देशाची आपण कथा पाहतो. पण आपल्या देशामध्ये हा प्रकार होत असताना जगामध्ये काय प्रकार होते आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे इतिहासात आपण इथपर्यंत ज्यावेळेस येतो त्यावेळेस जगामध्ये याच्याबद्दल काय झालं ते आपल्याला पाहिलं पाहिजे. मेरी उलस्टोन क्राफ्ट या नावाची एक फ्रेंच स्त्री होती.
तिला या स्त्रीमुक्ती चळवळीचं आद्य क्रांतिकारक मानलं जातं. मेरी उलस्टोन क्राफ्ट या स्त्रीनं, या बाईनं 1792 हा काळ लक्षात घ्या. 1792 म्हणजे आपण एकदा काळाच्या दृष्टिकोनातून पाहू. 1792 म्हणजे त्या थोड्या दिवस आधी, म्हणजे 1777, 74, 75च्या दरम्यान अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध झालं होतं. आणि आपल्या देशामध्ये त्यावेळेस बक्सारची लढाई, प्लासीची लढाई, म्हणजे लॉर्ड क्लाइव्हनं आपल्या देशामध्ये कलकत्त्यामध्ये इंग्रजांचं बस्तान पूर्णपणे बनवून आपल्या देशामध्ये सर्व प्रकारचं इंग्रजांचं जे एक छत्री राज्य जे आहे त्याची सुरुवात झाली, ती घोडदौड सुरू झाली त्या काळामध्ये जगामध्ये अशा प्रकारची क्रांती फ्रान्समध्ये सुरू झाली की त्यावेळेस या क्राफ्टबाई ज्या आहेत यांनी द व्हिंडिक्शन ऑफ राईट्स फॉर वुमेन नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे, स्त्रियांच्या हक्काचं समर्थन करण्याच्या दृष्टिकोनातून. त्याच्यामध्ये त्या बाईने लिहिलेली गोष्ट फार महत्त्वाची आणि ती आपण आजही पाहतो. इथून खऱ्या अर्थानं त्या वैचारिक चळवळीला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल जगामध्ये. आपल्याकडे ती महात्मा फुलेंच्या काळामध्ये आली, त्याचं कारण आपण समजून घेऊ शकतो, बरं का. तर त्या म्हणतात पतीच्या आर्थिक सुबत्तेमुळे, पहा त्या बाईचं म्हणणं जे आजच्या काळात किती लागू पडतं, पतीच्या आर्थिक सुबत्तेमुळे मिळणारी सुखे म्हणजे साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून स्त्रियांनी स्वतःचे स्वातंत्र्य, आरोग्य आणि नीतिमत्ता सोडून दिली आहे. हे त्यांना लक्षात येत नाही. म्हणजे पतीच्या आर्थिक सुबत्तेमुळे मिळणारी सर्व प्रकारची सुखे जी आहे ती साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून स्वतःचं स्वातंत्र्य, आरोग्य आणि नीतिमत्ता स्त्रियांनी सोडली आणि त्यांच्या लक्षात येत नाही. स्त्री ही मानव असून तिला स्वतःचा पूर्णपणे विकास करून घेण्याचा अधिकार आहे, हक्क आहे. शिक्षण, राजकारण, अर्थकारण, समाजकारण, विवाह संस्था अशा सर्व क्षेत्रामध्ये त्यांना समान अधिकार मिळाले पाहिजे, अशा प्रकारची त्या ग्रंथामध्ये त्या बाईने नमूद केलेली गोष्ट आहे 1792 मध्ये. म्हणजे जग वैचारिकदृष्ट्या त्या काळामध्ये किती पुढे होतं आणि आपण कशा उलट्या दिशेने चाललो ते लक्षात येईल. तरी जागतिक स्तरावर भारतीय संस्कृतीचं याच एका स्त्री या एका पात्रामुळे अतिशय मोठं योगदान आहे, मी सुरुवातीला त्याच्याकरता सांगितलं. मग याला जागृती होत असताना आपल्या देशामध्ये काय झालं, तर इंग्रज आपल्या देशामध्ये ज्यावेळेस आले त्यावेळेस बरीचशी वैचारिक क्रांती निश्चितपणे झाली. हा एक महत्त्वाचा बदल आपल्या लक्षात घेणं आवश्यक आहे. मुस्लिम शासक आणि त्यांच्याबरोबर काम करणारे इथले देशी शासक जे आहेत यांचा आपण सुरुवातीचा काळ जर पाहिला तर त्या मुस्लिम शासकांना तुमच्यावर बळजबरी करायची होती आणि इथल्या असलेल्या ज्या म्हणजे स्थानिक शासकांना तुमचं माझं दमन करायचं होतं, म्हणजे विशेषतः स्त्रियांचं आणि शूद्रांचं. पण इंग्रज आल्यानंतर इंग्रजांमध्ये काही गोष्टी तो वैचारिक प्रगल्भता असल्यामुळे तुमच्या इकडची सतीची प्रथा बंद झाली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे त्यांनी या वैचारिकदृष्ट्या तुम्हाला मला काही ना काही प्रमाणामध्ये निश्चितपणे सबळ करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून इंग्रजांनी आपल्या देशामध्ये आल्यानंतर त्यांच्याबरोबर काही वैचारिक म्हणजे वैचारिक समाज सुधारक लोक आले किंवा काही वैचारिक लोक आले किंवा आपण काही प्रमाणामध्ये ज्याला असं म्हणू शकतो की शिक्षण प्रसाराच्या दृष्टिकोनातून काही नन्स वगैरे जे ख्रिश्चन लोक आले, मिशनरीज आले, त्यांनी तुमच्या माझ्यामध्ये शिक्षणाची गंगा निश्चितपणे आणली. हा त्या दोन संस्थांमधला फरक आहे आणि त्या दोन काळामधला फरक आहे. म्हणजे 13व्या शतकापासून सुरू झालेली गोष्ट जी आहे ती 17व्या 18व्या शतकामध्ये बदलायला कशी सुरुवात झाली. मग ज्यांच्यावर थॉमस पेनच्या विचाराचा प्रभाव होता त्या महात्मा फुल्यांनी, त्यामुळे आपण पाहतो की 1848ला त्यांनी पहिली स्त्रियांची शाळा सुरू केली. पण तो प्रयत्न त्यांचा पहिलाच होता असायला मागणी. त्याच्या आधी सुद्धा म्हणजे बऱ्याच लोकांनी अशा प्रकारच्या म्हणजे स्त्रियांसाठी शाळा ज्या त्या सुरू केल्या होत्या आणि स्त्रियांचं काहीतरी आपण अशा दृष्टिकोनात उत्थान करणं आवश्यक आहे हे त्यांना जाणलं होतं किंवा त्यांना त्याची जाणीव झाली होती. म्हणून त्या काळाला आपण प्रबोधनाचा काळ म्हणतो. म्हणजे ज्यावेळेस शासक बदलतो त्यावेळी समाजावर विशेषतः स्त्रियांवर त्याचा योग्य परिणाम होऊ शकतो हे त्यांनी त्या काळात दाखवले. मग अशा प्रकारचा हा परिवर्तनाचा काळ आपण ज्यावेळेस पाहतो तर त्या काळापासून आता म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विशेषतः सावित्रीबाई फुलेंच्या काळापासून आजपर्यंत त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे बदल झाले. विशेषतः रणधो कर्वे यांनी आपण पाहतो त्या काळामध्ये स्त्री शिक्षणाचे द्वार चालू म्हणजे उघडत असताना 1609-10च्या दरम्यान त्यांनी 1909च्या दरम्यान त्यांनी महिला महाविद्यालय सुरू केलं. त्यानंतर त्यांना त्याचे डोनेशन मिळालं तर आपण ज्याला SNDT म्हणतो अशा प्रकारची युनिव्हर्सिटी त्या काळात सुरू केली. म्हणजे त्यात बरेचसे बदल होत गेले आणि हळूहळू आज शिक्षणाचे पूर्ण द्वार जे आहेत ते स्त्रियांसाठी खुले झाले. हा वैदिक काळापासूनचा मी थोडक्यात आलेख तुमच्यासमोर मांडला. यात बरोच आपण पाहू शकतो. पण त्या काळामध्ये असे बदल स्थित्यंतर होत गेले. मग या काळामध्ये काही कर्तबगार स्त्रिया नव्हत्या का, तर या काळामध्ये सुद्धा अतिशय कर्तबगार स्त्रिया होत्या. त्यांचं आपण थोडक्यात काहीतरी पाहूया. म्हणजे
ज्याला आपण वैदिक काळामधल्या जे ब्रह्मवादिनी म्हणतो, मैत्री, गार्गी वगैरे, त्यांचा विचार आपण सोडून देऊ. पण कमीत कमी आपण मध्ययुगीन काळापासून काही स्त्रिया अशा ज्या आहेत त्यांचा आपण या ठिकाणी निश्चित विचार केला पाहिजे. त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची स्त्री म्हणजे रजिया सुलतान. रजिया सुलतानचा जो काळ आहे तो म्हणजे ती गुलाम वंशातली सुलतान होती आणि कुतुबुद्दीन ऐबकचा जावई जो होता अल्तमश, त्या अल्तमशची ती मुलगी होती. कुतुबुद्दीन ऐबक जो आहे तो 1206 ते 1211 तो सुलतान होता. त्यानंतर अल्तमशची कारकीर्द सुरू झाली आणि त्याची कारकीर्द जवळपास म्हणजे त्याच्याच वंशाची कारकीर्द जवळपास 1261 पर्यंत झाली. आणि त्यामध्ये 1236 ते 1240 या 4 वर्षाच्या काळामध्ये त्याची मुलगी रजिया सुलतान ही या आपल्या देशाची सुलतान होती. म्हणजे स्त्रीनं आपल्या देशाचं पूर्ण राज्यकारभार त्या काळात चालवलेलं आहे. आणि आपली स्वतःची मुलगी ती असल्यामुळे त्या अल्तमशनी, कारण तो स्वतः सुलतान असल्यामुळे त्यानं तिला सर्व प्रकारचं शिक्षण दिलेलं होतं. ती युद्धामध्ये निपुण होती, घोडेस्वारीमध्ये निपुण होती आणि ती सातत्यानं पुरुष वेशामध्ये असायची. आता आपण जे पाहतो की आजच्या काळामध्ये सनातनी लोक विरोध करतात, हा विरोध फक्त आपल्या धर्मामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये असायला वागणे. त्या काळामध्ये सुद्धा ज्यावेळेस ती पुरुष वेशामध्ये असायची आणि लढाईवर स्वतः सर्व प्रकारचं म्हणजे संचलन करायची, त्यावेळेस त्या काळातले सनातनी जे काही अरबातले जे काही सरदार असतील ते तिच्या विरोधात गेले आणि नंतर 1240ला तिचा खून झाला. परंतु 4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्या बाईनं अतिशय कर्तबगारीनं ही सुलतानशाही चालवलेली आहे. मग नंतरचा दुसरा टप्पा आपण पाहतो मुघल काळातला. त्या मुघल काळामध्ये अतिशय कर्तबगार स्त्रिया होत्या. पण विशेषतः मुसलमानांमध्ये म्हणजे मुघलांमध्ये आपण जर एक गोष्ट पाहिली की स्त्रियांना पडदा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात, पण तरी त्यात सुद्धा अकबराचा मुलगा जो जहागीर होता, त्या जहागीरांच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर त्याची पत्नी जी आहे नूरजहान, हिनं फार मोठा काळ त्यावेळेस चालवलेला आहे या मुघलशाहीच्या बादशाहपदाचा. म्हणजे जवळपास ती ज्याला आपण म्हणतो की 1611 पासून तर 1627 पर्यंत ती सर्व प्रकारचं तिचं या भारतावर तशा प्रकारचं राज्य चालवत होतं आणि ती स्वतः बादशाह म्हणून काम करत होती. म्हणजे जहागीर जरी राजा म्हणजे बादशाह असला तरी सर्व कर्तृत्व नूरजहान करत होती. म्हणजे जहागीरने त्यावेळेस सांगून ठेवलं होतं की मला फक्त तुम्ही 1 शेर गोश्त आणि 1 शेर मदिरा म्हणजे दारू देत जा, बाकी सगळं ही पाहत राहील. पण ती पाहत असताना त्या बाईचे काही वैशिष्ट्य होते. ती अतिशय रूपसंपन्न स्त्री होती. त्याचबरोबर ती अतिशय प्रतिभाशाली, मुत्सद्दी, सुसंस्कृत आणि ती शिकारी बाण्याची स्त्री होती. त्याचबरोबर तिला गोरगरिबांसाठी अतिशय आश्रयदाती होती. त्यामुळे जहागीरांच्या काळामध्ये एक 12 ते 16 कलमी अशा प्रकारचं एक हे जाहीर झालं होतं. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे कर त्यांनी रद्द केले होते. आणि आपण एक महत्त्वाची मजेशीर गोष्ट ऐकली असेल प्रत्येक वेळेस की बादशाच्या दारी ती घंटा बांधलेली असायची आणि त्या घंटेचा ज्याला कोणाला काही अन्याय झाला असेल त्यांनी ती घंटा वाजवायची. तर तो जहागीराचा काळ आहे आणि तो नूरजहानचा काळ आहे. म्हणजे स्त्रीमध्ये कुठल्याही क्षणाला तुम्ही जर गेलं तर हे मातृत्व जागृत असतं. त्यामुळे तिच्या अंतर्यामी अशा प्रकारची दया ही सामावलेली असते, हे आपण पाहिलं पाहिजे. त्यानंतरच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये आपण त्याच काळामध्ये जर पाहिलं तर आपण जो सातत्यानं आणि वारंवार उल्लेख करतो तर राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय तिथून घडले. पण हे एक उदाहरण हे आपण जे पाहतो, छत्रपती शिवराय घडले, त्यांच्या कर्तृत्वानं फार मोठं आसमंत किंवा फार मोठं या ठिकाणी दैदिप्यमान असं कार्य झालं. पण ते कार्य छत्रपती शिवरायानंतर विशेषतः संभाजी महाराजांच्या अतिशय म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जनमानसामध्ये ज्याच्यापासून चीड निर्माण झाली अशा प्रकारचा औरंगजेबाने त्यांचा जो शिरच्छेद केला, तर तशा प्रकारचा कार्यभाग झाल्यानंतर बादशहानी म्हणजे औरंगजेबाने त्यांची पत्नी येसूबाई आणि छोटे शाहू यांना त्यांच्याबरोबर घेऊन गेले होते 1889ला. तिथपासून तर 1689ला 1689 पासून तर 1705 पर्यंत औरंगजेबाच्या ताब्यामध्ये जवळपास त्या बाई तिकडे 15 ते 16 वर्ष तिकडे होत्या. 15 ते 16 वर्ष आपल्या स्वतःच्या संस्कृतीच्या अतिशय विरोध गोष्टीमध्ये राहायचं, आपल्या पतीच्या हत्याऱ्यासोबत राहायचं, कशा प्रकारचं येसूबाईने ते सहन केलं असेल याचा विचार आपण केला पाहिजे. आणि त्याच काळामध्ये संभाजी महाराजांच्या तशा प्रकारच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज ज्यावेळेस गादीवर बसले तर त्यांच्यानंतर त्यांची पत्नी जी आहे म्हणजे ते जिंजीला गेल्यानंतर त्यांची पत्नी जी आहे त्या ताराराणीनं अतिशय
शौर्यानं औरंगजेबाचा मुकाबला केला होता, ही आपल्याला विसरता येणार नाही. म्हणजे आपण राजमाता जिजाऊच्या अतिशय मोठ्या व्यक्तिमत्वामध्ये हे 2-3 व्यक्तिमत्व आपले दबून जातात आणि तिथपासून तो म्हणजे प्रवाह किंवा प्रपंच असा सुरू होतो की त्याच्यामध्ये मग आपल्याला बरेचसे अशा प्रकारचे काही म्हणजे दैदिप्यमान स्त्रियांची कर्तृत्व सापडतात. त्यामध्ये आपल्या इंदोरच्या अहिल्याबाई होळकर जे आहेत, त्यांनी भारतभर जे काही तुमचे माझे तीर्थक्षेत्र असतील त्याचा जीर्णोद्धार केला, तिथे घाटाची निर्मिती केली. पण हेच कार्य नाही, त्या काळामध्ये त्या बाईनं महिलांची फौज निर्माण केली होती. कारण राघोबा दादा त्यांच्यावर पुण्यातून नाराज झाले होते आणि ते त्यांचा म्हणजे बंड करून खात्मा करण्याच्या मागे निघले, तर त्यांची बंडखोरी त्यांनी मोडून काढली होती. ती स्त्रियांची फौज निर्माण करून आणि त्यामुळे इंदोरहून त्यांनी महेश्वरला स्वतःची राजधानी आणली होती. त्यानंतर आपण राणी लक्ष्मीबाईचा सुद्धा हा प्रकार पाहतो. म्हणजे त्या काळामध्ये अशा प्रकारच्या स्त्रिया आपल्याला दिसतील. मग तिथून नंतरचा काळ जो सुरू होतो, मी सांगितलं की तो काळ मग लढाईचा राहिला होता प्रत्यक्ष. या काळानंतर ज्यावेळेस युनियन जॅक आपल्या देशामध्ये चालला त्यावेळेस तो काळ सुरू झाला प्रबोधनाचा. मग तिथे सावित्रीबाई फुले, ॲनी बेजंट यांचा काळ असा सुरू होतो. म्हणजे ही स्त्रिया प्रत्येक काळामध्ये त्या काळाला अनुरूप अशा प्रकारचे कार्य करत गेल्या. आणि नंतर भारतीय स्वातंत्र्याच्या काळ जेव्हा सुरू होत त्यावेळेस तुम्ही कस्तुरबा गांधीपासून त्याच्यामध्ये फार मोठी लिस्ट आहे. कस्तुरबा गांधी सुद्धा बऱ्याचशा आंदोलनामध्ये स्वतः असायच्या. पण काही नावं आपण त्यातले फार महत्त्वाचे पाहणं आवश्यक आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः 1942च्या आंदोलनामध्ये काही म्हणजे अरुणा असफअली, सुचेता कृपलानी अशा प्रकारच्या काही स्त्रिया ज्या होत्या त्यांनी बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी लीड केल्या. आणि सुचेता कृपलानी ही जी अतिशय विद्वान अशी स्त्री होती, हिनं स्वतंत्र भारतामध्ये उत्तर प्रदेशाचं मुख्यमंत्रीपद म्हणजे महिला मुख्यमंत्री म्हणून पहिलं काम केलं. जागतिक स्तरावर सुद्धा हा प्रकार चालू होता. श्रीमा वडनरनायके असतील, आपल्या देशामध्ये स्वर्गीय इंदिरा गांधी असतील, मार्गारेट थॅचर, अशा प्रकारच्या ह्या कर्तृत्व स्त्रिया ज्या होत्या ह्या सुद्धा त्या याच्यामध्ये कार्य करत होत्या. आणि तिथपासूनचा काळ आपण जर पाहिला प्रत्येक क्षेत्रामध्ये, साहित्याच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं, शांता शेळकेंचं काव्य, लता मंगेशकरांचा अजरामर किंवा स्वर्गीय आवाज आपण जर गोष्टी पाहिल्या, त्यानंतर क्रीडा क्षेत्रामध्ये जगामध्ये आपण जर काही पाहिलं तर नवराती लोहा, स्टेफी ग्राफ अशा प्रकारच्या स्त्रिया. म्हणजे आपण असं कुठलं क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये स्त्रीनं तिचं कॉन्ट्रीब्युशन दिलं नाही. स्त्रीनं तिचं कॉन्ट्रीब्युशन दिलं नाही अशा प्रकारचं कुठलंही क्षेत्र नाही. अंतराळ क्षेत्रामध्ये कल्पना चावला असतील, सुनीता विल्यम्स असेल, सुधा मूर्ती म्हणून आपल्या इकडे एक अतिशय ख्यातनाम अशा समाजसुधारक आणि लेखिका आहेत. त्यांचं जर तुम्ही अभिरुची पूर्ण अशा प्रकारचं लिखाण जर पाहिलं तर माणसाच्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा बदल आपल्याला जाणवतो. याचबरोबर एक भक्ती चळवळ सुद्धा झाली. त्या भक्ती चळवळीमध्ये सुरुवातीपासून जर पाहिलं तर तुम्हाला स्वामी चक्रधरांबरोबर असलेल्या महदंबा किंवा मादाईसा म्हणतात तिला, त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची बहीण ज्या होत्या मुक्ताबाई त्या होत्या. त्यानंतर आपण पुढच्या काळामध्ये जर आलो तर तुकाराम महाराजांच्या बरोबर बहिणाबाई होत्या. त्याच्यानंतर जनाबाई होत्या. समर्थ रामदासांबरोबर वेणाबाई, अक्काबाई ह्या होत्या. आणि त्याच काळामध्ये एक अतिशय नावाजलेली संत ज्याला म्हणता येईल किंवा आपण ज्याला गणिका असलेली परंतु तिला भगवंताच्या चरणी स्वतः व्हायला अशी कान्होपात्रा सुद्धा त्या काळामध्ये. हे सर्व प्रकारचे रंग जे आहेत, हे सर्व प्रकारचे रंग जे आहेत ते परिपूर्ण अवस्थेमध्ये त्या स्त्रीत्वानं निभवलेले आहेत. त्याच्यामध्ये वैराग्य असेल तिथपासून गणिकेपर्यंत असेल, काव्य असेल तिथपासून कर्तृत्वापर्यंत, या सगळ्या गोष्टीमध्ये स्त्रियांनी सर्व काळामध्ये स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. वारंवार एक प्रश्न आहे की समाजामध्ये त्यांचं अवमूल्यन किंवा अवहेलना का होते आणि विटंबना का होते, हा आपला उत्तरवादाचा भाग आहे. आणि त्या उत्तरवादाच्या भागाकरता मला इथून सुरुवात करायची आहे आज आपल्याला. कारण हा स्त्रियांचा म्हणजे स्त्रीचा म्हटल्यानंतर हा माझ्या स्वतःच्या अतिशय जिव्हाळ्याचा किंवा आस्थेचा विषय आहे. आणि म्हणून मनापासून बोलत असताना मी हा इतिहास एवढा मोठा पण त्रोटक पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु आता इथून खरं तत्व आपल्याला पाहायचं आहे. ते तत्व जे आहे ते तत्व ज्ञानेश्वरीच्या एका ओवीमध्ये 6व्या अध्यायामध्ये ती ओवी म्हणते, ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जे विश्व बीजाची या कोंबा सावली केली. ही ओवी मात्र मूळ लक्षात ठेवणं आवश्यक आहे की स्त्रीचं तुमच्या माझ्यावर असलेलं जे अनंत उपकाराचं जाळं आहे ते आपण कुठे तोडू शकत नाही, याचा विचार या ठिकाणी केलेला आहे. मग सातत्यानं आपण जे नावं वेगवेगळ्या देवीची वापरतो त्या देवीच्या नावाचा एक अर्थ एका ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. सुरुवातीला भवानी, भवानीचा अर्थ आपण वेगळ्या पद्धतीने मागच्या वेळेस पाहिला, पण भवानीचा खरा अर्थ असा आहे की भवसागरातून पार नेणारी ती भवानी. म्हणजे तुमच्या कर्तृत्वाला
कार्याला, विधायक कार्याला जी मदत करते आणि भावसागरातून तुम्हाला पार देते. जगदंबा हा शब्द जो आहे तर शास्त्रामध्ये या जगाला किंवा प्रकृतीला याला जगडंबरू म्हणतात. या म्हणजे जगदंबा ही तुम्हाला या जगडंबरूचा म्हणजे या पूर्ण प्रकृतीच्या किंवा जगाचा आधार किंवा अर्थ समजून देऊ शकते. तिला जगदंबा म्हणतात. दुर्गा जी आहे तिला म्हणतात दूरगामिनी शक्ती. म्हणजे तुम्ही ज्या अवस्थेमध्ये येत आहात तिथून तुम्हाला उन्नतीच्या मार्गाने घेऊन जाऊ शकणारी शक्ती. आणि सगळ्यात महत्त्वाची शक्ती तुम्हाला मला जिनं खऱ्या अर्थानं उन्नयन तुमचं माझं केलं ती विद्येची आराध्य देवता सरस्वती. हे सर्व स्त्री स्वरूप जे येतं ते स्त्री स्वरूप तुम्हाला मला वेगळ्या पद्धतीनं जीवनामध्ये मार्गदर्शन करत असतात. त्याचं आपण प्रतीक म्हणून कुठे दुर्गा कुठे जगदंबा ह्या शक्ती उभ्या करत असतो. मग तुमच्या अंतर्यामी असलेली कुंडलिनी शक्ती जी आहे ती जगदंबा आहे. ती जगदंबा कशी आहे की ती तुम्हाला या जगडंबरू ज्याला म्हणतात त्या जगापासून तुम्हाला उन्नत करू शकते किंवा त्यातून वर नेऊ शकते. मग याचं खऱ्या अर्थाने या स्त्री शक्तीचं स्वरूप जे आहे ते आपण मागच्या वेळेस जे पाहिलं ते ईश्वर अधिक माया, शिव अधिक शक्ती, प्रकृती अधिक पुरुष. तर ह्या सगळ्या शक्ती ज्या येतात याचं तुमच्या माझ्याशी असलेला संबंध जो आहे तो तुम्हाला मला कर्तृत्वामध्ये उभं करण्यासाठी आहे. तर कर्तृत्वात तुम्हाला मला उभं कसं करावं हे सांगणाऱ्या शक्तीचा अर्थ आपल्याला या ठिकाणी पाहायचा. मागे एक मी उदाहरण सांगितलं होतं. आत्मा परमात्मा हा एकमेकांकडे सातत्याने ओढत असतो. ज्या पद्धतीने पारा तोडल्यानंतर तो एकमेकांकडे ओढल्या जातो. ईश्वराला असं वाटलं की मी अनेक व्हावं आणि त्यानं तुम्हाला मला निर्माण केलं, पण ते निर्माण करत असताना आपण जर परत त्याला जाऊन मिळाला असतो तर त्याची निर्मिती वाया गेली असती. म्हणून त्याच्यापर्यंत तुम्ही जाण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काही अडथळे निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून त्याने जी व्यवस्था केली आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वाने उभे राहिले. आणि त्यातली पहिली शक्ती जी आहे स्त्री शक्तीमधली ती शक्ती जी आहे त्याला अविद्या म्हणतात. अविद्या म्हणजे स्वतःबद्दलचं अज्ञान. स्वतःबद्दलचं अज्ञान असल्यामुळं मी जे करतो ते अहम ब्रह्मास्मी असं मला असं वाटायला लागतं किंवा मी जे करतो ते मोठं आहे असं वाटायला लागतं. त्यातून अहंकार उभा राहतो. आणि हा अहंकार जो आहे तुम्हाला जर सकारात्मक असेल म्हणजे विधायक असेल किंवा तो विघातक असेल तर याचे दोन प्रकार होतात. विघातक असेल तर त्यातून रावण निर्माण होतो, पण तो सकारात्मक जर असेल तर त्यातून बरेचसे कर्तृत्व निर्माण होतात, चांगल्या गोष्टी निर्माण होतात. मी तुम्हाला ते उदाहरण एक सांगतो फक्त. आजच्या काळामध्ये आपण पाहतो कुठेही की अमुक गोष्ट आमदार निधीतून निर्माण झालेली आहे, तिथे पाठी लावलेली असते. ती पाठी लावण्यामागे त्यांचा एक अहंकार असतो, पण तो सकारात्मक आहे, पण त्याचं कर्तृत्व दाखवायचं असतं. आणि ती शास्त्रानुसार अविद्या आहे. म्हणजे त्या व्यक्तीला हे लक्षात नाही आलं की हा पैसा कुठून आला. तो समाजाचा पैसा असतो, पण तो मी आणला असं म्हणतो. हा मी उभा करणे म्हणजे अविद्या आहे. पण सकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळं समाजाचंच काम होतं, म्हणून तुमचं कर्तृत्व उभं राहतं आणि म्हणून तुम्ही ईश्वरापासून काही काळ दूर राहता. असा प्रकार त्या ठिकाणी. दुसरी गोष्ट स्त्री शक्तीची अशी आहे की या स्त्री शक्तीतून तुम्हाला मला या जीवनामध्ये हा देह आणि हा देह पूर्णपणे चालण्या दृष्टिकोनातून लागणारे सर्व प्रकारचे मूलद्रव्य मिळतात. ती प्रकृती, ही पृथ्वी पूर्ण प्रकृतीनं व्याप्त आहे. हा तुमचा माझा देह त्या प्रकृतीतल्या पंचमहाभूताचा बनलेला आहे आणि त्याचं पूर्ण प्रकारचं पोषण जे आहे त्या पंचमहाभूतावर होतं. म्हणजे तू ईश्वरापासून तुटल्यानंतर तुझं पालन पोषण सुद्धा तिकडे झालं पाहिजे या दृष्टिकोनातून स्त्री शक्ती प्रकृती स्वरूपामध्ये तुमच्या माझ्या आजूबाजूला पसरलेली आहे. आणि तिसरा प्रकार, शेवटी इतकं करून एखाद्याला अविद्या तोडली, प्रकृतीच्या बाहेर जायचा प्रयत्न केला तर ते ईश्वर त्याला दिसला नाही पाहिजे म्हणून त्याच्या भोवती माया हा भाग पसरलेला आहे. ही सुद्धा स्त्री शक्तीच आहे. ही माया जी आहे ती माया ईश्वराने निर्माण केलेलं जाळं अशा प्रकारचं आहे की त्या जाळ्यामुळे तुम्हाला तो ईश्वर दिसत नाही. ज्या पद्धतीने आपल्या ढगाच्या पलीकडे गेलं सूर्य दिसत नाही. मग ही माया म्हणजे नेमका काय, तर माया म्हणजे दुसरा तिसरा प्रकार काही नसून तुम्ही आम्ही ज्या कुटुंबात राहतो, तुम्ही आम्ही ज्या समाजात राहतो, तुम्ही आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपलं अटॅचमेंट ज्याला आपण म्हणतो, ममत्व, स्नेह, यांना आपण त्या ठिकाणी अटॅच राहतो आणि त्याच्यापासून आपल्याला आपले बंध तोडा वाटत नाही, याला माया म्हणतात. ह्या मायेचा अभ्रदूर केल्यानंतर तुम्हाला स्पष्ट दिसू शकतो, पण तो तुम्हाला काही काळ दिसू नये अशा प्रकारची त्या ईश्वरानंच ती रचना केलेली असेल. पण जर एखादा मनुष्य अंतर्यामी खऱ्या अर्थानं दृढ असेल आणि मग आपण सुरुवातीला विचार केल्या प्रकारे त्यानं इंद्रिय निग्रह, मननिग्रह करून काही म्हणजे आपण ज्याला आपण सर्व प्रकारचे ते यम नियम म्हणतो ते पाळून अभ्यास करून जर सर्व प्रकारचे प्रयत्न केले तर तो ईश्वराकडे जाऊ शकतो. म्हणजे तो ही मायाभास जो आहे तो तोडण्यास यशस्वी होऊ शकतो. असं ते गणित आहे. म्हणून त्या ईश्वरानं तुमचं माझं त्याचं आणि तुमचं आपलं डिटॅचमेंट राहावं या दृष्टिकोनातून ह्या 3 स्त्री शक्ती तुमच्या माझ्या मधात घातलेल्या आहेत. पण त्यातल्या काही स्त्री शक्ती ज्या आहेत त्या तुमच्या माझ्यासाठी उपयुक्त आहे. ज्या पद्धतीने प्रकृती
अविद्या निश्चितपणे नाही, पण तिचा नाश करण्यासाठी सरस्वती सुद्धा तुम्हाला मदत करू शकते. म्हणून आपल्या अंतर्यामी असलेल्या अविद्येचा नाश करण्यासाठी सरस्वतीच्या कृपेनं तुम्ही आम्ही ज्ञानाची प्राप्ती करून घेऊन तो अंधकार दूर जर केला तर तुमची माझी उन्नती होऊ शकते. आणि मग हळूहळू आपल्या स्वतःचं या ठिकाणी येण्याचं प्राप्तव्य की या ठिकाणी येण्याचं खऱ्या अर्थानं अर्थ काय हे लक्षात आल्यानंतर आपण त्या मायेचा पाश दूर करून ईश्वरापर्यंत सुद्धा जाऊ शकतो. आता तुमच्या लक्षात येईल ते कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा म्हणजे ईश्वराचीच ती खऱ्या अर्थानं शोभा आहे, त्यानंच ती उभी केलेली आहे. जी विश्व बीजाची या कोंभा सावली केली. तुम्ही आम्ही या विश्वाचं बीज आहोत, म्हणजे मूळ बीज तो ईश्वर आहे, पण तुम्ही आम्ही त्याची निर्मिती आहे. आणि तुमच्या आमच्यावर सावली करत असताना मग त्या या सर्व प्रकारच्या शक्तीनं मग तुमची ती कधी आई झाली, तुमची ती कधी बहीण झाली, तुमची ती कधी पत्नी झाली, तुमची ती कधी मुलगी झाली. म्हणजे विश्व बीज जे ईश्वराच्या निर्माण झालेलं, त्यातून आपण जे निर्माण झालो, तुम्हाला मला म्हणजे पुरुषत्वाला सावली देण्याच्या दृष्टिकोनातून ती जगदंबा सावलीच्या स्वरूपातून तुमच्या माझ्या आजूबाजूला या मातृशक्तीमध्ये फिरत असते. आता इतका दूरचा विचार करायचा म्हणल्यानंतर फार कठीण होऊन जातो. आणि हा विचार कधी कधी पचनी पडत नाही, तो समजूनही येत नाही, त्यानुसार आचरणही करता येत नाही. आणि हे सगळं कोणी ऐकेल, समजून घेईल तर आचरण करेल, पण ऐकण्याचा प्रश्न तर आलेला नाही आजकाल. आणि यातून ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे उगवून राहिल्या किंवा उभ्या राहून राहिल्या. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी सांगून ठेवलेले, गुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळायची जाती करी लाभावीन प्रीती. ती किती लाभावीन प्रीती करत असली, काही जरी करत असली, पण हे तुम्ही ऐकसाल, पाहसाल, समजून घ्याल तर या गोष्टीचं आकलन होईल. माणसाला काही ना काही सातत्यानं चिंतन वाचन जर करत राहिला तर बऱ्याच गोष्टी दिसतील, समजतील, आणि त्या समजल्यानंतर आपण कशा पद्धतीनं वागतो हे लक्षात येईल. आणि हे लक्षात आल्यानंतर आपण आपल्या स्वतःच्या आचरणामध्ये कशा प्रकारचा सुधार करू शकतो हे त्यातून दिसून येईल. मग हे तिथपर्यंत पोहोचवायचं कसं, त्याचं एक सरळ सूत्र ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. त्याला ते म्हणतात ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. म्हणजे मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला, मी तुकाराम गाथेचा अभ्यास केला, यांनी केला त्यांनी केला, आणि त्यांनी स्वमग्न अवस्थेमध्ये स्वतःपर्यंत जर आले तर त्यातून काही साध्य होणार नाही. त्यामुळे जे जे आपणाशी ठावे ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, अशा प्रकारचा एक विचार घेऊन तुमच्या माझ्या महाराष्ट्र भूमीतल्या या संस्कृतीच्या रक्षक असलेल्या धर्मग्रंथातून, ज्ञानग्रंथातून, मी असं म्हणतो की तत्वज्ञानाच्या ग्रंथातून मिळणारी ही जी काही मौक्तिक आहेत किंवा ही जी ज्ञानप्रचूर त्याचबरोबर आचरणाशी आवश्यक असलेली अशा प्रकारची जी काही शाश्वत शक्ती आहे ज्ञानाची, ती प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जोपर्यंत करत नाही तोपर्यंत कोपर्डी, हातरस, निर्भया यांची सुटका नाही. मुळात एक अडचण अशी आहे, मनुष्य हा प्राणी आहे, त्यामुळे तो सातत्यानं विकृत अवस्थेकडे धावत असतो. त्याच्यावर संस्कार प्रेमाचे ते देण्याकरता शक्ती म्हणून स्त्री ही मातृशक्तीमध्ये, पत्नीच्या शक्तीमध्ये किंवा मुलीच्या किंवा बहिणीच्या स्वरूपामध्ये त्याच्या आजूबाजूला असते, तरी त्याला त्याचं आकलन होत नाही. म्हणजे शीख धर्मामध्ये स्वतःच्या पत्नीच्या व्यतिरिक्त प्रत्येक स्त्रीकडे माता आणि बहीण म्हणून पाहावं अशा प्रकारची जी सांगितलेली गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की कुठल्याही जगभरात तुम्ही कुठे जर गेले तर कुठल्याही बलात्कारामध्ये तुम्हाला शीख पुरुष दिसणार नाही. कुठल्याही जगात कुठे गेले तुम्ही तरी दिसणारच नाही. त्याचं कारण आहे तो संस्कार, तितकी कम्युनिटी लहान असली तरी सातत्यशील प्रयत्नामुळे तिथपर्यंत ती गोष्ट पोहोचलेली आहे. तुम्ही आम्ही तो विचार तुमच्या माझ्यातल्या सामान्यांपर्यंत किंवा प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यामध्ये मागे ठरलो. तळागाळापर्यंत आपण फक्त राजकारणात संदेश पोहोचवतो, पण तुमचं माझं ज्ञान पोहोचवत नाही. शीख धर्म छोटा असल्यामुळे कदाचित असेल, पण छोटा म्हणता येत नाही. जगामध्ये अतिशय सुबत्ता धारण केला तो धर्म आहे. अत्यंत कर्तृत्ववान लोक त्या धर्मामध्ये आहेत आणि नावोपास त्यांनी धर्म आणलेला आहे. त्याचं कारण ती शिकवण त्यांनी अंगीकारली आहे. आणि ती शिकवण त्यांनी अंगीकारली असल्यामुळे कुठल्याही तुम्ही गुरुद्वारामध्ये जा, तुम्हाला ते प्रेमानं आग्रहानं लंगरमध्ये जेवा म्हणतात. त्याचबरोबर तिथली स्वच्छता पहा, कारसेवा पहा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या येतात ते दैदिप्यमानपणे असं जगण्याचं कारण त्यांनी मूलतः त्यांचा धर्मग्रंथ आत्मसात केला. म्हणून म्हणतो मी तुम्हाला की जगाचा इतिहास तुम्ही उघडून पहा, तुम्हाला कुठेही बलात्कार करण्यामध्ये शीख पुरुष दिसणार नाही. शास्त्र असं उगवत असतं. म्हणून शास्त्र सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आपण कमी पडतो. म्हणून आपण प्रत्येकानं या तत्वज्ञानाचं अँबॅसेडर झालं पाहिजे, तर ती गोष्ट शक्य होऊ शकते. नाही तर मी सांगितलं की या तिन्ही गोष्टी ज्या झाल्या याला कुठेही माफी मिळण्याची शक्यता नाही.
असो, स्त्री शक्ती हा विषय जो आहे हा विषय अतिशय मोठा आहे. परंतु एक सरळ सरळ गोष्ट मी त्याकरता माझ्या त्या म्हणजे आधीची बुधवारी मी जी ती क्लिप पाठवतो त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुमच्या माझ्या एकंदर अवस्थेचं उन्नयन किंवा अधपतन हे तुम्ही स्त्रीत्वाला कसं मानता याच्यावर आहे. म्हणजे स्त्रीचं ज्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी आदर होतो त्या ठिकाणी त्या समाजाचं, त्या कुटुंबाचं, त्या व्यक्तीचं निश्चितपणे उन्नयन होईल. आणि ज्या ठिकाणी त्या स्त्रीत्वाची अवहेलना होते, त्या ठिकाणी ती विटंबना होते, त्या ठिकाणी त्या घराचं, त्या व्यक्तीचं, त्या समाजाचं निश्चितपणे अधपतन झाल्याशिवाय राहणार नाही किंवा तो अधोगतीस गेल्याशिवाय थांबणार नाही. म्हणून तुम्हाला मला जर या समाजाला, या संस्कृतीला टिकवायचं असेल, तिची गरिमा ज्याला म्हणतो आपण किंवा दैदिप्यमानता जी आहे ती जर तुम्हाला दिसून त्याचं वृद्धिंगत करायची असेल तर आपल्या अंतर्यामी असलेल्या या अशा प्रकारच्या स्त्रीत्वाच्या शक्तीचा आदर करायला शिकणं आवश्यक आहे. आणि तो आदर जो आहे तो तुमच्या अंतर्यामी न राहता तो बाहेर काही प्रगटसुद्धा झाला पाहिजे. स्वतःच्या घरामध्ये आपण ज्या पद्धतीनं स्त्री स्वरूप पाहतो त्या पद्धतीनं समाजामध्ये पाहण्याची दृष्टी तुम्हाला मला जर प्राप्त झाली तर निश्चितपणे या देशाची संस्कृती जी आहे ती तशा प्रकारच्या गरिमेस किंवा तशा प्रकारच्या अतिशय उन्नत अवस्थेमध्ये पोहोचल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची मला आशा आहे. याच ठिकाणी मी तुम्हा सर्वांना परत एकदा वंदन करून या ठिकाणी मी शब्दांना विराम देतो. रामकृष्ण हरी.